पैसे जाता कुठं असं मला त्याच विशेष वाटत. मी तेच विचारतो 48 कोटी बाकी काहींच्या वेळा जर आले होते, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा, का पराभवाला सामोरं जावं? मी उमेदवारी करतोय, मला निवडून यायचंय, माझं हेच डोक्यात आहे. मलिदा गँग बाबत काय सांगाल? मलिदा गँग नेमका काय प्रकार आहे? किशोर भाऊने सांगितलं मलिदा गँग आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यामुळे आम्हाला असा संशय येतोय की सत्ताधारी आमदारांनीच त्यांना अपक्ष राहायला लावलं का मतांची विभागणी करण्यासाठी, म्हणून ते त्यांच्याबद्दल कदाचित बोलत नाही, असा आमचा तरी काही आरोप आहे. या 20 वर्षामध्ये फक्त जातीमध्ये तेढ निर्माण झाला. खासगी कंपन्या विकण्याचं काम सुरू झालं. अदानी अंबानी सारखे मोठे करण्याचं काम सुरू झालं. त्याच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र आले. हा विचार आम्हाला न पटणार आहे. नमस्कार, डी न्यूज मराठी प्रस्तुत आणि एस मराठी न्यूज प्रस्तुत दिंडोरीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी आणि माझ्यासोबत आहे डी न्यूजचे संपादक अमोल जाधव. तर आज आपण दिंडोरी मतदारसंघामध्ये असलेले काही प्रश्न, त्यानंतर विकास कामे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत डी न्यूज मराठी या चॅनलचे संपादक अमोल जाधव हे आहेत. त्यांच्याशी आपण आज संवाद करणार आहोत. तरी आपल्या या कार्यक्रमाला आज साथ देणार आहात ते. नमस्कार, डी न्यूज प्रस्तुत तसेच एस मराठी न्यूज प्रस्तुत दिंडोरी पेठ विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते तसेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याशी बोलण्यासाठी आपण तात्काळ त्यांची या प्रसंगी ओळख करून घेऊयात. नाव काय तुमचं? मी तसं भारतीय जनता पार्टी. नाव काय? किशोर गुरुकुले. मी भारतीय जनता पार्टी प्रेस मीडिया प्रमुख जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो. यश कदम, भारतीय शहर सरचिटणीस. मी शामराव गुरुकुले, भारतीय जनता पार्टी दिंडोरी तालुका अध्यक्ष. प्रवीण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. संतोष माणिक रैरे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी विधानसभा लढते. योगेश बर्डे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी किशोर कदम, शिवसेना तालुका प्रमुख दिंडोरी. यानंतर एस मराठी न्यूजच्या अँकर गौरी सूर्यवंशी मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहे. आपण त्यांना या कार्यक्रमाची कमांड देऊयात. मॅडम, आपण सुरुवात करू शकता. धन्यवाद सर. तर पहिला प्रश्न सत्ताधारी पक्षाला आहे माझा. सध्याच्या आपल्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी खूप विकास कामे केली आहे, तसा तुम्ही दावा करताय. तर प्रमुख लक्षात घेण्याजोगी कोणकोणती विकास कामे आहेत ती तुम्ही ठळकपणे मांडू शकता? महत्वाचा मुद्दा असा आहे मॅडम, झिरवाळ साहेबांनी जे कामं केली आहेत ते कामं निरंतर कामं चालू आहेत झिरवाळ साहेबांचे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कामं, रस्त्यांचे कामं असो, इंडस्ट्रीज बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आले आहेत, दिंडोरी पेठमध्ये. त्याच्यानंतर सिंचनाचे कामं असो, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, असे अनेक प्रश्न झिरवाळ साहेबांनी त्यांच्या विकास कामामधून सोडवले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की विरोधी पक्षासाठी दुसरा प्रश्न माझा. सुनीता चारुस्कर या नव्या उमेदवार आहे, नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला कशा प्रकारे सामोरे जात आहे आणि त्यांचा लोकांना प्रतिसाद काय मिळतोय, आणि जो विकास कामे त्यांनी केलेली आहे, विकास कामांचा दावा केलेला आहे, तो खरा आहे की नाही? आपण जो प्रश्न विचारला मॅडम, सुनीता रामदासजी चारोस्कर या महाविकास आघाडीच्या उमेदवार नवख्या आहेत. त्या अजिबात नवख्या नाहीये. त्यांनी या ठिकाणी दिंडोरी तालुक्यामध्ये 2दा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी पूर्ण जिल्हाभराचं नेतृत्व केलं. त्यांचे पती 2 वेळेस आमदार होते, त्यांचे सासरे एकदा आमदार झाले. त्याच्यामुळे राजकीय वारसा आहे, राजकीय घराणा आहे. स्वतः त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय आणि त्याच्यामुळे समोर जे आपण तगडं वगैरे आव्हान म्हणतात ते अजिबात तगडं वगैरे आव्हान काहीच नाही. ते अतिशय सक्षम उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार संतोष रेहेरे यांनाही तोच प्रश्न आहे की झिरवाळ यांनी काम केले नाही अशी तुमची तक्रार आहे. मग तुमच्याच पक्षातील काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी झिरवाळ यांनी तुतारी म्हणून लढावे असा आग्रह का धरला? नमस्कार, मी संतोष रेरे. या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत, नामदार झिरवाळ साहेब, या ठिकाणी भाऊंनी सांगितलं की त्यांचे निरंतर काम आहेत. भाऊ, निरंतर कामं वगैरे काही नाही. आता मला एक जनतेला सांगायचं की मी एक अपक्ष उमेदवार आहे. गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक गावात डोर टू डोर गेलं आणि
माझ्या माहितीनुसार मी 150 किलोमीटरच्या पुढे या ठिकाणी रन कापलेलं आहे पायी. मला नाही वाटत का कोणी उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत गेला असेल. कारण की मी बघितलं या ठिकाणी ते सगळे लोक जातात मंदिरात 5 मिनिटं बसतात आणि लगेच काहीतरी आश्वासनं देतात आणि लगेच पुढच्या गावात निघून जातात. नंतर 5 वर्षे कोणी ढुकून पाहत नाही. पण तळागाळापर्यंत पोहोचणारा एकमेव कार्यकर्ता असेल तर संतोष रेरे. मी बरेचशा या ठिकाणी गाव फिरत असताना भाऊ फक्त पाट्या लावल्या नाहीत, परंतु काम वगैरे कुठेही दिसलेलं नाही आणि खडी टाकून ठेवलेले. म्हणजे त्या कामाचं टेंडर झालंय का नाही झालंय का उधारीत काम चालू आहे हे पण काही कळत नाही. आणि एकीकडे सांगतात की प्रचंड निधी आला, पण निधी आला तर ते काम दिसतच नाही, मग तो कागदावरच आहे का. एक ठिकाणी आमचे मित्र योगेश भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी ताईंनी दोन पंचवार्षिक जिल्हा परिषद काढली, समाज कल्याण सभापती झाला. योगेश भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं असं म्हणणं आहे मी या ठिकाणी त्या पक्षात काम करत होतो. प्रामाणिक निष्ठेला महत्व देण्यासाठी या ठिकाणी वारंवार पार्टी कार्यालयातून सूचना होत्या, परंतु कुठल्याही प्रकारे निष्ठावंताला संधी या ठिकाणी दिली नाही. आणि म्हणून मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. कारण की मला माहित आहे मी तळागाळात जाऊन मी पक्ष वाढवला होता. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी माझी निशाणी रोलर आहे. मी प्रत्येक घरात पोहोचवलेली आहे. मी कालही पेटला होतो आणि पेठमधील जनता सर्वसामान्य माणसं सांगतात की भाऊ तू पक्ष वाढवला, परंतु तुला तुझ्यावरती अन्याय झाला आणि खऱ्या अर्थाने तुला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. आम्ही काही करू पण मतदान तुलाच देऊ, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहे. वेळ संपलेला आहे. या ठिकाणी मी आता सत्ताधारी पक्षांकडे जातो आहे. मला एक सांगा, त्यांनी सांगितलं का पाट्या लावलेल्या आहेत, या संदर्भात काय सांगा तुम्ही? वाट्या जरी लावल्या आहेत ते काही कामे प्रोसेस मध्ये आहे, काही टेंडर प्रोसेस मध्ये नेमकं काय म्हणायचं? प्रोसेस मध्ये म्हणजे निधी आला त्या कामांना, बऱ्याच कामांना. जवळजवळ आता या मागच्या 2 महिन्यामध्ये 450 कोटी रुपयांचा निधी गेलो दादांनी आम्हाला ट्रायबलचा. त्याला इलेक्शन मध्यंतरी लोकसभेचे इलेक्शन गेलं, त्याच्यात वेळ गेला. आता परत विधानसभेचे इलेक्शन लागल्यामुळं बरेच कामांचे वर्क ऑर्डर झाले, काहींच्या प्रोसेस मध्ये आहे. एवढे या 1-2 महिन्यांमध्ये पूर्ण कामं मार्गी लागतील, त्याच्यात काहीच शंका नाही. ते म्हणताय की 1-2 महिन्यात मार्ग लागतील कामं, काय म्हणायचं? या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून ते आमदार आहेत आणि आमदार असताना कंटिन्यू 10 वर्षे आमदार आहेत. मग 10 वर्षे प्रोसेस मध्येच गेले का, असाही माझा त्यांना सवाल आहे. आणि मागील काळात ते आधी 5 पंचवार्षिकला आमदार होते, मग प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये आले का काम प्रोसेस मध्येच आहेत असंच सांगायचं का? जनतेला वेड्यात काढायचं का काय करायचं हेच कळत नाही. म्हणून आम्ही जनता, मला खात्री की जनता कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. 10 वर्ष झाले काम प्रोसेस, असं कोण म्हणतो? काम प्रोसेस अपक्ष उमेदवार बनताय तुम्ही ऐकलं नाही? त्यांनी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणतात 10 वर्ष झाले. विकास सांगतो ना मी, त्यांनी जो फॉर्म भरायला गेले ना ते प्रांत कार्यालय एवढं मोठं झालं, तो विकास दिसला नाही का साहेबांचा? तो विकास दिसला पाहिजे ना. त्यांनी त्यांच्या बाबत विषय चालू आहे. रस्त्यांचे काम 100% प्रगतीपथावर आहे, काही काम बाकी आहे, हे जे सत्य आहे. पण येणाऱ्या काळात ते काम पूर्ण होतील. काम प्रगतीपथ अतिशय आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्षांनी अतिशय खरी माहिती दिली, जी आम्ही वारंवार सांगत होतो. ही कामं प्रोसेस म्हणजे काय, त्या निविदा प्रक्रिया अजून 100% पार पडलेल्या नाहीये. आणि आपण जो पाट्यांचा विषय घेतला, त्याची पद्धत अशी असते की निविदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्या पाट्या ह्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावायच्या असतात, त्या कार्यकर्त्यांनी लावायच्या नसतात. आणि आपण ज्या पाट्या बघितल्या असतील त्या ह्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पाट्या, आणि त्याच्यावरती संबंधित कुठेही कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्या पाट्यांवरती आपण बघितलं नसेल. आता ज्या महिनाभरात 15 दिवसापूर्वी ज्या पाट्या लावल्या गेल्या, एकाही कॉन्ट्रॅक्टरचं त्याच्यावरती नाव नव्हतं. त्याचं कारण असं आहे, त्या प्रोसेस पूर्ण झालेलं नाही, त्याच्या वर्क ऑर्डर झालेलं नाही. त्याच्यामुळे फक्त हे जनतेला वेड्यात काढण्यासाठी फक्त निव्वळ त्या ठिकाणी त्या पाट्या लावण्यात आल्या. इलेक्शन लागलेलं आहे, आचारसंहिता चालू आहे, यानंतर हे काम होऊ शकतं. मागील काळामध्ये आपला अनुभव आहे की ज्यावेळेस सत्तांतर झालं, आदरणीय आमचे नेते उद्धवजी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी कोसळलं आणि त्यांच्या काळात जी कामं मंजूर झालेली होती ती महायुती सरकार आल्यानंतर ती कामे तात्काळ त्या ठिकाणी महायुती सरकारने त्या कामांना स्टे दिला आणि ती कामं रद्द करण्यात आली. तशीच पद्धत आता या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ पाहतं. शेवटी जे पेरलं तेच उगवणार. मग कदाचित मागचीच पुनरावृत्ती परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रोसेस मध्ये काम आहे, पाटी लावण्याची प्रोसेस कशी आहे त्यांनी सांगितलं. या संदर्भात तुम्ही काय ज्या काही पाट्या लागल्या आहेत इंदोर तालुक्यामध्ये, माझ्या मित्रांनी त्याची माहिती घ्यावी, तर त्या कामांची वर्क ऑर्डर झालेली आहे ॲक्च्युली. आणि ज्या कामांची वर्क ऑर्डर बाकी म्हणजे जे प्रोसेसमध्ये ज्याचे टेंडर प्रोसेस चालू त्या कुठल्याही कामाची पाटी लागलेली नाही आहे. हे प्रशासन लावता प्रशासन नाही, कार्यकर्त्यांचा काय विषय होतो, कार्यकर्ते कसे काय लावतील, ते सरकार लावतं, गव्हर्नमेंट लावतं ना, प्रशासकीय अधिकारी लावतो ते. कार्यकर्त्यांनी लावला असा आरोप नाही, माहिती घ्या व्यवस्थित, तिथं PWD ऑफिसला माहिती घ्या. कार्यकर्त्यांनी लावलेलं नाहीये, प्रशासनाचे लोक येतात आणि ते पाठ लागले. आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते आहेत, यांच्याकडून आपण 2च मिनिटं तुमच्याकडे येतो वापस. 2च मिनिटं मी तुमच्याकडे परत येतो. मला एक सांगा, या ठिकाणी यांनी सांगितलं का पाट्या लावलेल्या हे काम प्रोसेस मध्ये आहे. त्यांनी सांगितलं पाट्या लावण्याचा अधिकार हा कार्यकर्त्याला नसून हा सर्वस्वी अधिकार प्रशासनाला आहे. या संदर्भात काय सांगा? मुळात काम पूर्ण झाल्यानंतर पाटी लावायचे असतील. ज्या बोर्ड लावले असतील त्या ठिकाणी ते बोर्ड लावायचा उद्देश असा आहे की किती रकमेचं काम आहे हे जनतेला त्या ठिकाणी कळावं, कुठली एजन्सी काम करते ते कळावं, पूर्ण कामाचं बिल अदा झाल्यानंतरच तिथं ते लावलं पाहिजे. ही जी पद्धत आहे ही चुकीची. मुळात अशा पद्धतीनं या ठिकाणी कामं झाले नाही पाहिजे. त्यांचा आरोप आहे, अपक्ष उमेदवाराचा देखील आरोप आहे आणि विरोधकांचा देखील आरोप असाच आहे का सर्वकडे पाट्या लावण्यात आलेल्या आहे पण कामं झालेले नाही. ते चुकीचंच आहे. चुकीचंच आहे. पाट्या या काम पूर्ण झाल्यानंतर लावल्या पाहिजे आणि त्याची माहिती सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मिळावी, हा खरा उद्देश आहे. हा सह्यवादाचा प्रश्न आहे. त्याच्या पुढचं मी सांगतो, हे लावण्यापेक्षा हे पैसे जनतेचे आणि ते जनतेच्या कल्याणासाठी जावा या पाठीमागचा त्याचा हेतू आहे. हा सह्यवादापेक्षा हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने पाऊल उचलणं ही गरजेचे आहे. तर असा बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये वाद झाला की तो रस्ता पूर्ण नसताना, वर्क ऑर्डर नसताना पण पाट्या लावल्या. हे माझ्या मित्रांना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. तर ही पद्धत ही चालू आहे, ही याआधी कधी चालू देत नव्हती. ही आत्ता हे महायुतीचं सरकार हे पायांदा पाडतंय. मुळात ही जी निवडणूक होती ही चुकीच्या पद्धतीने होती. तुमच्याकडे येईल. काय सांगा? त्यांनी जे सांगितलं की 100% या पाट्या अधिकाऱ्यांनी लावला, कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आणि सर्व माझ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे किंवा सामान्य नागरिकालाही जे कोणी पाहत असतील हा कार्यक्रम, तर माझी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष जाऊन भेटावं आणि त्यांना विचारावं की ह्या पाट्या खरोखर त्या ठिकाणी प्रशासनाने लावल्या आहेत का. पाट्यांचा प्रश्न उभाच तुम्ही केला होता, त्या संदर्भात आता यांनी उत्तर दिले. काय सांगा? या ठिकाणी आमचे तालुक्याचे नेते आहेत आदरणीय प्रवीण नाना, यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण की जे काही काम होतंय ते काम पूर्ण झाल्यानंतरच त्या पाटीचं बोर्ड लावल्या गेल्या पाहिजेत. बोर्ड लावल्यानंतर त्या विशिष्ट कामाची रक्कम किती आहे, ती एजन्सी, ते ठेकेदार किंवा ती संस्था कोणी काम केलेले त्याची माहिती तिथं त्या बोर्डवरती दिली पाहिजे. कारण की या कॉन्ट्रॅक्टरांकडून एक स्टॅम्प करून घेतलेला असतो. त्या कामाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याची दुरुस्ती करणं हे त्यांना अनिवार्य आहे. परंतु हे तालुक्यात कुठे असं दिसत नाही. म्हणून ही गोष्ट जी झालेली ही 100% चुकीची आहे, मला असं वाटतं. आपल्याकडे नुकत्याच नवीन पाहुण्यांचे आगमन झाले, आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपली ओळख सांगा. मी राजाराम पुंडलिक ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तालुका अध्यक्ष. मी पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे च्या उमेदवारांकडे प्रतिनिधींकडे जात आहे. मला एक सांगा, ज्या पाट्यांचा प्रश्न उपस्थित होता त्याच पाट्यांच्या कामाचे उद्घाटन या अगोदरही पाट्या लावून लोकसभेच्या अगोदर करण्यात आले, त्या संदर्भात काय सांगा? नाही, खोटी गोष्ट आहे, अजिबात काही झालं नाही तिथं. आणि मुळात मी आता मला एक असं सांगायचंय, नुसतं पाट्या लावल्या, हे केलं ते केलं, तो विषय सोडून द्या ना. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. एखाद्या गावात जर पाटी लावली, त्या गावात निधी आलाय, काम होतंय, तर सगळे पक्षी लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावरती त्याचं समर्थन केलं. यामध्ये श्रेयवादाचा युद्ध लोकसभेला देखील बघावयास मिळालं. आता देखील तेच आरोप होत आहे. काय सांगाल त्याबाबत? नाही, काही कुठे श्रेयवादाचा काही विषय नव्हता. ज्यांनी काम केलंय त्यांनी त्या कामाचं उद्घाटन केलंय आणि त्याचं श्रेय त्यालाच मिळालंय. त्याच्यामुळे तेव्हाही काही नव्हतं आणि आताही काही नव्हतं. जसं ते तुम्ही पत्रकार लोक काहीतरी आम्हाला प्रश्न विचारून काढताय,
विकास पुस्तिकेत ह्याच कामांचा उल्लेख होता. त्याच कामांबाबत आम्ही देखील त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आणि तेच कामं आहे. त्याबाबत तुम्ही काय सांगता? नाही काहीच नव्हतं. ताईंचे जे भारतीताईंचे काम होते त्याचे उद्घाटन भारतीताईंनीच केले. ती जेरोळ साहेबांचे होते ते जेरोळ साहेबांनीच केले. त्याच्यामुळे त्याच्या दोघांमध्ये कुठं काहीच हे नव्हतं विषय. ते तुमचा प्रश्न पत्रकारांचा, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही द्यावा. आणि मला यानंतर सांगा, MIDC बाबत बेरोजगारी बाबत आपल्या पक्षातील आपल्या विद्यमान आमदारांनी किती बैठका घेतल्या? जो MIDCचा ज्या MIDC आली जी आपल्या दिंडोरीच्या बाजूला, ती पूर्ण MIDC जी महायुतीचं जे सरकार आहे ते सर्व श्रेय महायुतीचं, त्याच्यात भाजप असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, या तिन्ही त्याचे जे मोठे नेते त्यांचं श्रेय. आणि जेव्हा साहेब आपले उपाध्यक्ष असल्यामुळे कंटिन्यू त्या प्रक्रियेमध्ये आहेच ते. मुंबईला ते आता मंत्रालयाच्या बैठका झाल्या ते MIDC अडी अडचणी, पाण्याचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा काही इतर जे प्रश्न असो, झिरो साहेब एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्या प्रक्रियेत ते निरंतर आहे. त्याच्यात काही विषय नाही. झिरवळ साहेब या प्रक्रियेत निरंतर आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. काय उपाध्यक्ष झिरवाळ साहेबांनी या स्थानिक रोजगारीवर एक मोठ्या प्रमाणात ते मेळावे घ्यायला पाहिजे होते. कंपन्यांच्या मीटिंग लावायला पाहिजे होते. कंपन्यांचे मालक असतील, मॅनेजर असतील, ते सर्वांची एकत्रित मीटिंग लावून स्थानिकांना इथं जमीन आपली, पाणी आपलं आणि 70% आपल्या स्थानिक मजुरांना काम पाहिजे होतं. त्या संदर्भात कार्यवाही करायला हवी होती, परंतु तसं काही केलेलं दिसलं नाही. आपल्यासोबत पिंगळे सर आहे, आपण पिंगळे सरांकडे जाऊयात. रोजगारी बाबत त्यांनी सांगितलं. काय या ठिकाणी रोजगाराचा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा काही आपल्या तालुक्यात नाही, सर्वांचाच प्रश्न आहे तो. तर मला वाटतं मी या निमित्ताने एवढंच सांगेन की जे काही आपले प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी त्याच्यावर जास्त फोकस करून आपल्या तालुक्यातील जे काही बेरोजगार आहेत, अनेक काही समस्या ज्या असतील त्यावर नक्कीच ते प्रकाश टाकतील आणि त्या पूर्ण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला एक सांगा, मोहाडी गटाला महायुतीकडून 50 कोटीचा निधी आला, याबाबत काय सांगा? त्यामुळं ते बालक मला जर सांगायचं म्हटलं तर पाणी आहे, वीज आहे, त्यानंतर रस्ते झाले, काही मंदिरं झाली, या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आज तुम्हाला नजरेस पडतील आणि आहे. 50 कोटी रुपये मोहाडी गटात निधी आला आहे, हे खरं आहे का? आणि जिल्हा परिषदेचे गटनेते मला तर नाही वाटत एवढे पैसे आले असतील तर ते लोकप्रतिनिधी कर्तव्य. त्यापेक्षाही माझा पुढचा मुद्दा असा आहे की लोकप्रतिनिधी कामं हे काय असतात. लोकप्रतिनिधी हा त्या सभागृहात जाऊन धोरण ठरवण्याचं काम असतं. रस्ते आणि इतर कामं जे करायचे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते, PWD असतं, जिल्हा परिषद विविध बांधकाम असतं, पंतप्रधान सडक योजना असते, त्यांनी ते रस्ते बनवायचे असतात. पण ते बनवण्यापेक्षा लोकप्रतिनिधी त्यामध्ये तगडे घालून बसतात आणि हा विकास हा जो काही चाललेला प्रश्न आहे त्याहीपेक्षा मी असं मानणारा प्राणी की जे काही धोरण ठरवतं अर्थसंकल्पात ते ठरवण्याचं काम लोकप्रतिनिधी हा रस्ते बनवत नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला लोकप्रतिनिधी डिस्टर्ब करत असतात, म्हणून ते प्रॉपर कामं होत नाही असा माझा उलटा आरोप आहे. मी तुमच्याकडे येईल. काय सांगाल, 50 कोटी रुपये निधी आला असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे, सत्ताधाऱ्यांकडून अजून हमी भाव दिला नाही या संदर्भात सांगण्यात येत आहे. काय सांगाल तुम्ही या दोन्ही गोष्टी? त्या ठिकाणी जे कोणी सांगतंय की 50 कोटी रुपये आले, 50 कोटी आले का नाही हे त्या प्रशासनातील गटाचा विषय नाहीये. तुम्हाला एक अजून प्रश्न विचारतो. अजित दादांनी सांगितलं 3000 कोटी रुपये मी दिंडोरी पेठ मतदारसंघासाठी भाषणात सांगितलंय का त्यांनी दिलाय, या संदर्भात काय सांगा? असं काही निधी वगैरे जर आला असेल तर विकास झाला असता हे सर्वसामान्य जनतेला माहिती. राहिला विषय तुम्ही जो प्रश्न विचारला की 50 कोटी रुपये मोहडी गटात आले आणि 3000 कोटी रुपये आले, तर जर पैसे आले तर मग ते गेले कुठं? ते कागदावरच येतात असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. पैसे आले अजितदादांनी सांगितलं, त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे की ते कागदावरच आहे का? आपण काय सांगा? नाही, असं आहे, केंद्रामध्ये मोदी साहेबांचं आमचं भाजपचे सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि दोन्ही जर वरती डबल इंजिनचे सरकार असल्यावर माझ्या मताने 3000 कोटी रुपये जास्त आले असतील कदाचित, असं माझं म्हणणं. जास्त आले असतील, कारण ऐका नाही, जास्त आले 3000 कोटीपेक्षा जास्त निधी आला असेल असं त्यांचं. तोच प्रश्न आहे, तो गेला कुठे निधी? आम्हाला तर दिसत नाही ना तालुक्यामध्ये. तो निधीतून कामं झाल्याचे दिसत नाही ना. बरं,
झाली असती कामं तर तिला पण नसती राहिली. सर्वसामान्य जनतेला या तालुक्यातल्या मतदारांना ती दिसली असती. सर्वसामान्य जनतेला कामं दिसले असते 3,000 कोटीपेक्षा जास्त आल्या. काय आलं, लोकसभेला जेव्हा भारतीताई पवार उभे होत्या तेव्हा त्यांनी 19,000 कोटी रुपये निधी आणला. त्यावेळी पत्रकार बांधवांनी लोकांनी हा प्रश्न विचारला, 19,000 कोटी रुपये गेले कुठं, आणि आता तो प्रश्न विचारताय. मग पैसे जाता कुठं असं मला त्याच विशेष वाटतं. मी तेच विचारतो, 19,048 कोटी भारतीताईंच्या वेळेस जर आले होते तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा, का पराभवाला सामोरं जावं? नाही माझा प्रश्न पूर्ण ऐकून घ्या. जर भारतीताईंनी 19,000 कोटी आणले, जेव्हा साहेबांनी 3,000 कोटी रुपये जर आणले, एवढा निधी येतोय आणि एवढा विकास वर्ग होतोय, तरी तुम्ही पत्रकार तो प्रश्न विचारताय की एवढा निधी जाता कुठं? तर असा प्रश्न काय विचारायचे प्रश्न आपले विरोधक विचारताय. आणि एवढा विकास होतो, एवढे इंडस्ट्री उभी राहते, एवढे रस्ते उभे राहते, एवढे इलेक्ट्रिकचा प्रश्न मार्गी लागतो, सिंचनाचे होते, हा सगळा पैसा त्याच्यावरतीच खर्च होतो. मला एक सांगा, आता भारतीताईंच्या मुद्द्यावर आले म्हणून विचारत आहे. भारतीताई लोकसभेला उभ्या असताना झिरवळ साहेबांच्या गावातूनच मतदान भारतीताईंना कमी पडलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल? तुमची भूमिका आता काय असेल? नाही, आमची भूमिका, आता तो लोकसभेचा प्रश्न होता, हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात झालाय, त्याच्यावरती मी बोलणं काय, मी एवढं काही मोठं नाही. ही सर्व गोष्ट आमच्या जे पक्षाचे वरिष्ठ लोक आहेत त्यांना माहिती आहे, आणि आम्ही त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं हे काय आम्हाला पटत नाही आणि आमच्या पक्षाला पटत नाही. आमच्या पक्षाच्या त्यांनी केलं हे मान्य कर नाही, युती धर्म त्यांनी पाळला नाही. नाही, मी त्याच्यावरती कमेंट करणार नाही. युती धर्म हा आम्ही आमच्या पक्षाचा आदेश आहे, तर आपण त्यांनी काय केलं त्याच्या मागे लागायचं नाही. आपण आपला महायुतीचा उमेदवार म्हणजे आपल्याच पक्षाचा उमेदवार इथं आहे आणि त्याला निवडून द्यायचं आहे, हेच आम्हाला एवढं सांगायचं. काय सांगा? एका महायुतीच्या जबाबदार तालुका अध्यक्षांनी हे स्टेटमेंट दिले, लक्षात घ्या, की 19,000 कोटी कुठे गेले? पैसे गेले कुठं? त्याच्यामुळे जनतेने याची दखल निश्चितपणाने घ्यावी. इंडस्ट्रीज आली, तसेच अनेक कामं झाले असं सांगण्यात येत आहे महायुतीकडून. काय सांगाल याबाबत? आपल्या तालुक्यात निश्चितच MIDC आलेले आहे, परंतु जे रिलायन्स सारख्या ज्या कंपन्या आहेत तिथे बँगलोरला त्यांच्या मुलाखती झाल्या कामगारांच्या, तर अधिकार वापरून तर स्थानिक रोजगारांना जर रोजगार मिळाला असता तर निश्चितच तरुण युवकांना कामधंदा लागला असता, त्यांच्या हाती काम आलं असतं आणि आपल्या तालुक्यातील जनमान सुधारण्यास निश्चितच फायदा झाला असता. सामान्य त्यांचं म्हणणं आहे का बँगलोरला मुलाखती झाल्या, याबाबत काम सांगा. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. कसं आहे का, आता जी MIDC आहे ती 22,000 कोटीची MIDC महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. आणि खरं विकासाचा मुद्दा असा आहे की दिंडोरी तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आता जे काही बँगलोरला मुलाखती जातात आमची सांगता येत, तर मला सांगायचं असं आहे का एज्युकेशन म्हणजे ज्या कंपन्या फार्मा कंपन्या आहेत त्याच्याकडे ती डिग्री आहे, त्या डिग्रीच्या लोकांनी नक्की त्याला अप्लाय करावं. त्यांची वेबसाईट आहे रिलायन्स कंपनीची. मला काय म्हणायचं आहे, आपल्या इथे एज्युकेटेड मुलं आहे, आपल्या इथून बँगलोर असेल, परदेशात देखील काम करण्यासाठी मुलं गेले आहे, परंतु अशी बँगलोरला मुलाखती घेण्याची वेळ का आली? स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत काय भूमिका घेत? बँगलोरला गेल्याची तुम्ही चुकीचा मुद्दा मांडला. बँगलोरला त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, जे मुलाखती होत आहे ते नाशिकलाच होत आहे, आपल्याच कंपनीमध्ये होत आहे आणि कंपनीचं काम अजून चालू आहे, स्ट्रक्चर उभारण्याचं काम चालू आहे आणि भरत्या होत आहे. ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या आपल्यासाठी झालेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणावर भरती ही आपल्या तालुक्यातच होणार आहे, कारण की रोजगाराची संधी आपल्या लोकांसाठी आहे. त्या कंपन्या आपल्या तालुक्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं नक्की काम होतं. प्रवीण अण्णा, मी तुमच्याकडे आलो आहोत. तुमच्या पक्षाची, शिवसेनेची, उद्धव ठाकरे गटाची आता सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिका काय आहे? आम्ही विचार म्हणून ही निवडणूक लढतोय. जे काही BJPने या ठिकाणी देशामध्ये राडा घातला आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष हे संपवण्याचं काम शेड्यूल चालू केलं. पहिले शिवसेना, आता राष्ट्रवादी. कालपर्यंत जे अजित पवार 70,000 कोटीचा घोटाळा करत होते त्यांना जेलमध्ये टाकायला निघाले, त्यांना त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री बनवलं. ज्या मिंदेंनी खूप मोठी संपत्ती माया जमवली असे अनेक खासदार आमदार ज्यांना ED CBI यांच्या विरुद्ध जे काही क्रेडिट समया बोलत होते
त्यांना कालपर्यंत ते सर्व चोर वाटत होते, आज त्यांच्याकडे गेल्यानंतर पवित्र वाटले. आणि खरा आमचा मुद्दा आहे की जे काही या ठिकाणी बीजेपीने जे काही या ठिकाणी पेरलंय, जे काही वातावरण या देशामध्ये तयार केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध, विचाराच्या विरुद्ध आमची लढाई आहे. आमचा काही कोणाबद्दल द्वेष नाही आहे. आणि शिवसेना पक्षाची भूमिका अशी का आम्ही गद्दारांना त्या ठिकाणी गाडायला निघाले. ज्या बाळासाहेबांचे जेव्हा ते मोठे झाले, ज्यांनी पक्ष तयार केला तोच पक्ष जर घेऊन पळाले, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जो काही हा विचार या ठिकाणी पेरला गेलेला आहे आणि प्रादेशिक पक्ष संपवण्याची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल आमचं मत असं आहे. आज या ठिकाणी बीजेपी सारखं सांगताय आम्ही 22,000 कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आणला किंवा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कामं केली. मग या देशामध्ये इंग्रज गेल्यानंतर सुईसुद्धा बनत नव्हती. मोठमोठाले धरणं झाले, मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्या, सहकार उभा राहिला, बँका उभा राहिल्या, रस्ते उभे राहिले, कॅनल झाले, बंदरं झाले, रेल्वे लाईन वाढल्या. 40 वर्षामध्ये याचं किती झालं आणि या 20 वर्षामध्ये किती झालं? शैक्षणिक संस्था, गावोगाव शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, शैक्षणिक जाळे उभे राहिले, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा उभ्या राहिल्या. मागच्या 40 वर्षामध्ये झाल्या. आणि या 20 वर्षामध्ये काय झालं तर या 20 वर्षामध्ये फक्त जातीमध्ये तेढ निर्माण झाला, खासगी कंपन्या विकण्याचं काम सुरू झालं, अदानी अंबानी सारखे मोठे करण्याचं काम सुरू झालं. त्याच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र आले. हा विचार आम्हाला न पटणार आहे. आम्ही काही व्यक्तिद्वेष किंवा या ठिकाणी तालुका प्रमुख असतील किंवा वेगवेगळ्या विचाराचे धारेचे लोक असतील, आमचा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद नाही. परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सांगितलं पाहिजे की स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी मागच्या पण केंद्रीय मंत्री होते आणि उपाध्यक्ष साहेब होते, यांनी दोघांनी पण या ठिकाणी बैठका घ्यायला पाहिजे होत्या. युवकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावायला पाहिजे होते, परंतु ते त्या ठिकाणी मार्गी लागले नाही. परंतु आज जरी मार्गी लागले नसतील तर आम्ही सर्व या निवडणुकीनंतर आमची महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी प्रश्न मिटतील. नाही तर महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार या ठिकाणी निवडून आलेले, त्यांना सोबत घेऊन कायद्याच्या बाजूने जे काही करता येईल, जरी त्यांनी केलं नसेल तर ते आम्ही करण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे. आणि म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवडणुकीला जातोय. वैयक्तिक कोणावरती आरोप या ठिकाणी आम्ही करत नाही. ही शिवसेनेची भूमिका आहे, ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. आणि म्हणून या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी समोर जात आहोत. तुमचा उमेदवार उभा आहे, तुम्ही युवकांसाठी काय करणार? आम्ही युवकांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, आम्ही जर या ठिकाणी नोकऱ्या जर मिळाल्या नाही उद्या तर लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. परंतु आम्हाला या ठिकाणी एकच खटकतं, त्या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलन केलं जातं, शेतकरी पंजाबमध्ये एकत्र आला, त्या शेतकऱ्याला खुसवण्याचं काम केलं. मराठा समाज त्या ठिकाणी आंदोलन करत होता, त्या ठिकाणी मराठा जालियनवाला बागत सारखं हत्याकांड त्या ठिकाणी घडलं. आज पण अनेक कुटुंब या सरकारने उद्ध्वस्त केले. याच्या विरुद्ध आम्ही भांडतोय. आणि हे नकोय. प्रत्येक समाजाला, प्रत्येकाला या ठिकाणी जगण्याचा नैतिक अधिकार या पृथ्वीवरती आलेल्या माणसाला, आणि तो जगण्याचा अधिकार लोकशाही, इंग्रज तरी बरे होते, इंग्रजांनी सुद्धा असं केलं नाही. एवढं वाईट काम या ठिकाणी, आणि या विचाराच्या विरोधात आम्ही काम करतोय. आम्ही काही कोणी वैयक्तिक द्वेषाच्या द्वेष म्हणून या ठिकाणी काम करत नाही. मी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका ऐकल्या, अपक्ष म्हणून काय सांगा? आदरणीय नानांनी सांगितलं की विचारधारावरती आम्ही चालतो. अभिनंदन नाना, मला पण शिवसेनेचे विचार पडतात. परंतु जे आज महाविकास आघाडीचे जे उमेदवार तुम्ही दिले त्यांनी पण 4 पक्ष बदलले. मागील काळात जिल्हा परिषद सदस्य असताना ते काँग्रेसमध्ये निवडून आले आणि आता संधी साधू म्हणून ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि या ठिकाणी ते निवडणूक लढतात. या लोकांना सत्तेशिवाय झोपच येत नाही, असा मुळात विषय आहे. राहिला विषय, मी निष्ठावंत असताना ते मला नाही झाले तर तुमच्यासारख्याला काय होणार असं मला वाटतं. या ठिकाणी जे पण काही या ठिकाणी नाना, मी आज तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत राहा, मला निवडून आणा, दुसऱ्या दिवशी मला मातोश्री घेऊन युवक तुम्ही स्वतः उमेदवार युवक आहात, युवक म्हणून तुमची युवकांबाबत भूमिका काय असेल? या ठिकाणी मी युवक आहे. आज मी जरी गरीब असलो पण मला खात्री आहे की युवक या दिंडोरी पेठ मतदारसंघातील माझ्यासोबत राहतील. कारण की युवकांना जे प्रथा, ही जे लोक आहेत, जे घराणेशाही चालू आहे, तेच चेहरे हे लोकांना मान्यच नाही मुळात. म्हणून मला खात्री आहे की दिंडोरी पेठ मधील जे युवक आहेत ते माझ्यासोबत आहेत. रोजगाराबाबत बोला. या ठिकाणी MIDC आहे आणि मी खात्रीशीर सांगतो, मी माझं स्वतःचं शिक्षण MBA झालेलं आहे आणि मला जे पण कोणी उमेदवार असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी त्यांचं शिक्षण सांगावं. मला युवकांच्या प्रश्नाची जाण आहे, मला कळतं या ठिकाणी काय युवकांसाठी काय करायचं, काय नाही करायचं. विद्यमान आमदार कमी पडले असं वाटतं का?
या ठिकाणी कोण कमी पडलं काय पडलं मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही, परंतु मला एक सांगायचंय की तुम्ही जे त्या महायुतीचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, त्यांना जे उमेदवार आहेत त्यांचे शिक्षण पहिल्यांदा विचारा, असा माझा प्रश्न आहे. मी तुमच्याकडे येईल. मला एक सांगा, पेठमध्ये सर्वात मोठा ज्वलंत श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटन केलेल्या पुलाचं अद्यापपर्यंत काम झालेलं नाहीये. त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात काय सांगाल? नुकताच आम्ही रिपोर्ट करत असताना हा प्रश्न उपस्थित आहे. नक्कीच जे श्रीकांत शिंदे साहेबांनी जो पुलाचा मोठा उद्घाटनाचा सोहळा केला ते काम प्रगतीपथावर चालू आहे. चालू नाहीये काम असा आरोप केला जातोय स्थानिक नागरिकांकडून. तुम्ही ऐकलं का? 100% चालू नसेल काम, कारण आता पावसाळा झाला, पावसाळा जाऊन आता पाणी तर कमी झालं पाहिजे, काम चालू नदीच करायचं ते बाहेर. दुसरा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, पाणी माणूस वाहून जाईल इतकं पाणी पडतो, वाहून जातं पाणी, पाणी एक क्षण पण थांबत नाही. तुम्ही म्हणता पावसाळा झाला, पावसाळ्यात काम करता येत नाही, पाणी वाहून जातं, हा देखील आरोप आहे. त्याच्यात निश्चित माहिती घेऊन तुम्हाला मी सांगतो. मला अमोल कदम यांना प्रश्न विचारला, त्या संदर्भात मला सांगा की अमोल कदम यांना पेठ तालुक्यातील श्रीकांत शिंदे यांनी कामाचं उद्घाटन केलं होतं, परंतु अद्यापपर्यंत काम झालेलं नाही. त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे हे काम प्रगतीपथावर आहे, परंतु अद्यापही काम झालेलं नाही. स्थानिक नागरिकांच्या आमच्याकडे प्रतिक्रिया. त्याबद्दल काम जे श्रीकांत शिंदे जे कामाचं उद्घाटन केलं होतं मोठ्या याच्यामध्ये, तर त्या कामाबद्दल स्थानिकांचे आजही म्हणणं आहे की ते काम आजपर्यंत सुरू झालं नाही. तर ते कुठं अडकलं हे प्रथम विचारावं लागेल, कारण ज्या थाटामाटात त्याचं ओघ झाला त्या प्रमाणात त्या कामाला गती देण्यात आलेली नाही. त्याबद्दल मी एकच सांगेल, यांचं फक्त एकच काम आहे. आता मी स्वतः आयवनवाडी गटात फिरलो, काही ठिकाणी बोर्ड लावून ठेवले, रस्त्याने 1.5 कोटीचं काम मंजूर, 2 कोटीचं काम मंजूर. मग श्याम भाऊनी सांगितले 19,000 कोटी रुपये आले, कुठे गेले? यांना माहिती नाही 19,000 आले कुठे गेली, यांना माहितीच, जनतेला काय माहिती राहणार आहे. आणि खरं अर्थाने 19,000 कोटी ताईंनी आणले असतील, 3,000 कोटी रुपये झिरवळ साहेबांनी आणले असतील, तर मी तर म्हणतो मतदार सांगितले स्वराज करायला नव्हतं पाहिजे. आज एवढी रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे, 19,000 कोटी फक्त कागदावर आणले यांनी, कुठेही कामं केलेली नाही. तुम्ही पूर्ण पेठ फिरा, आयवंतवाडी गट फिरा, आमचा उमाळा गट फिरा, कुठेही रस्ते नाही. रस्ते केले तर असे केले, आज रस्ता केला 3 महिन्यामध्ये निघून जातो, अशी परिस्थिती रस्त्यांची. त्यामुळे फक्त बोलता देऊन यांनी पैसे आणायचे, कागद निकृष्ट दर्जाचे काम का होतात? काम होतं टक्केवारी घेता. ते आता बघा तुम्ही विचारा त्यांना कसं टक्केवारी घेता. हो, ठेकेदारांना 10% घे, 15% घे, टक्केवारी देऊ काम कर. ठेकेदारांकडून कोण घेत? कोण घेत तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आमच्याकडे कोण घेतोय. ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जाते, कामं होती नाही, कामं निकृष्ट दर्जाचे होतात. 19,048 कोटी कागदावर आहे, काम जर झाले असते तर प्रत्यक्षात आले असते. काय सांगा? मुद्दा असा आहे, जो टक्केवारीचा जो आमच्या मित्रांनी विषय काढला, ते आमच्या पक्षात काय हा प्रकार नाही टक्केवारी वगैरे, त्यांच्या पक्षात असेल बहुतेक, म्हणून ते त्यांचा अनुभव सांगताय. दुसरी गोष्ट राहिली मागाचा विषय मध्येच बंद झाला, जो 19,000 कोटी रुपये भारताने विकास केला. त्याच्यानंतर झिरवळ साहेबांचा 3,000 कोटी रुपयाचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, मला त्याचं असं सांगायचं, कायम हा प्रश्न विचारला जातो, जर हा निधी आणलाय तर हा गेला कुठं, का त्याचं काही दिसत नाही. मला जर अजून एक प्रश्न आहे, तुम्ही सर्वांना मित्र पक्ष तुमच्यावाले त्यांच्यातूनच आलेले, समजा उद्या हे सुद्धा तुमच्या मित्र पक्षात असू शकतात, तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय तुमच्या पक्षात टक्केवारी घेतली जाते, मग आता तेही त्यांच्या सामील व्हाल. नाही, सामील व्हायचा काही प्रश्न नाही, ते त्यांचे अनुभव सांगतात. टक्केवारी आमच्याकडे तर काय असा प्रकार नाही. पुढे आता माझं 25 वर्ष झालं मी काम करतोय, कुठं माझ्या टक्केवारीचा कधी काही विषय आला मी आणि काम आणले आमच्या दिंडोरी शहरामध्ये, कुठं काही टक्केवारी द्यायचा काही विषय आला नाही. आणि मला पुढचं बोलू द्या, जो 19,000 कोटी रुपये 3,000 कोटीचा जो प्रश्न होता तिथं मी क्लिअर करतोय. कायम विरोधक विचारता हे पैसे गेले कुठं, पत्रकार बांधवांनी मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस खूप आमचे मित्र बरेच बसले, 19,000 कोटी रुपये दिसले नाही, कुठे गेले. एवढा जो विकास झालाय, पाण्याचा प्रश्न असो, त्याच्यानंतर तुमचा विजेचा प्रश्न असतो, रस्त्यांचा असो, इतकं मोठं एअरपोर्ट झालंय, तर MIDC आली, हा पैसा सगळा तिथं खर्च झालाय. आणि तुम्ही कायम त्या 19,000 कोटी रुपयाचा तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्हाला विकास दिसत नाही का? एवढी रहदारी वाढली, पुन्हा याच्या 19,048 कोटी आणि 3,000 याच्यामध्येच विषय आहे. 19,048 कोटी मधून 3,000 मायनस होता का? नाही, 19,000 कोटी रुपये हा भारतीयांचा निधी होता, 3,000 कोटी रुपये हा झिरवळ साहेबांचा निधी. कामाचं सेम आहे, नाव सेम आहे,
मला दाखवा ना कुठे विकास पुस्तिकेमध्ये. नाही तुम्ही दाखवा ना मला विकास पुस्तिकेमध्ये. तुम्ही दुसरा प्रश्न विचार काय मला दाखवा इथं डबल काम तुम्ही पकडले येतं त्याच्यामध्ये. तुम्ही 2 मिनिटं मी त्यांच्याकडे जातो, परत तुमच्याकडे येतो. 2 मिनिटं मी परत तुमच्या हे काय टक्केवारीची भाषा करताय. आता आम्ही शिवसेनेत आहे, बीजेपीत आहे, आम्ही आमची पारंपरिक युती. आमच्याकडे काय टक्केवारीची किंवा काय मलिदा गँगची अशी काय आम्हाला आठवलं नाही. पण जे आता आमचे उमेदवार आहे ते यांच्या बरोबरच होते आणि हे बी त्यांच्या बरोबर आहे. आज जे आरोप करताय म्हणजे हे प्रश्न यांना मलिदा गँग म्हणजे काय, मलिदाचा अर्थ काय? हे जे तुम्ही मलिदा गँग आणि टक्केवारीची भाषा करताय हे त्यांनाच विचारलं पाहिजे काय ही मलिदा गँग आणि टक्केवारी नेमकी काय. गुंडांची जशी गँग असते अशा प्रकारे तो त्यांनाच विचारला पाहिजे, कारण ते सहवासात होते. आता आम्ही उमेदवार आलाय म्हणून आम्ही आता सहवासात हा मुद्दा उपस्थित केलाय. मलिदा गँग मलिदा गँग हा प्रश्न आता ते तुम्ही हे चावळताय ना. मलिदा गँग टक्केवारी 10% हे का आमच्याकडे काय अशी काही प्रकार टक्केवारी बोलले, मलिदा गँग बोलले नाही. मलिदा गँग आता तालुक्यातला मोठा विषय चालू झालेला आहे ना. तुम्हीच केलेला कशावर चालू आहे. रणसंग्राम दिंडोरी सोशल मीडियाचा ग्रुप, सोशल मीडियाचा तुमचा ग्रुप आहे. सर्व पत्रकारांचा ग्रुप आहे. पत्रकार मला विचारताय हा ग्रुप. परत याच प्रश्नावर मी परत तुमच्याकडे येईल. मलिदा गँग बाबत काय सांगाल. मलिदा गँग नेमका काय प्रकार आहे. किशोर भाऊने सांगितलं मलिदा गँग आम्हाला काही माहिती नाही. पण किशोर भाऊ खरोखर आम्ही त्यांच्या सहवासात होतो. आम्ही एकनिष्ठ होतो पक्षाशी. आम्ही आज पण पक्षाची एकनिष्ठ आहे. ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, ज्या माणसाने तुम्हाला वाढवलं, तुम्ही एक काळ सांगायचे छाती फोडली तर पवार साहेब दिसतील. त्याच पवार साहेबांना आज तुम्ही विसरून गेले, तुमच्या वडिलांना तुम्ही विसरून गेले. म्हणून तुमच्या आज या मतदारसंघात ही वेळ आलेली आहे. आणि राहिला टक्केवारीचा विषय, राहिला कामांचा विषय. खरोखर जर तुम्ही कामं हिरवळ साहेब बोलता विकासासाठी मी तिकडे गेलो आहे. तुम्ही विकासासाठी तिकडे गेल्यास लोक विकास तुम्हाला मत देतील. तुम्ही कशाला विकास केला तर कशाला म्हणता. लाडकी म्हणजे तुम्ही कशाला आणली. ज्या वेळेस तुम्हाला लोकसभेमध्ये फटका बसला त्यावेळेस तुम्हाला जाणवलं आता विधानसभेत आपलं काही खरं नाही. आता लाडकी बहीण आणावं लागेल, लाडका भाऊ आणावा लागेल, लाडका दाजी करावा लागेल. म्हणून ही परिस्थिती त्यांच्या त्यांनी एक पण सांगितलं आहे मी काल पण घड्याळावर होतो, आज पण घड्याळावर आहे. याबाबत काय सांगा. मग त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. अरे ज्या माणसाने घर उभं केलं, ज्या माणसाने प्रॉपर्टी उभी केली, उद्या माझ्या घरात येऊन एखादा म्हणणार आहे का मी या घराचा मालक आहे. अरे खरोखर आज एखाद्या शंभऱ्या पोराला विचारलं तर राष्ट्रवादी कोणाची आहे सांगतील पवार साहेबांची. एखाद्या शंभऱ्या पोराला विचारलं शिवसेना कोणाची आहे तर सांगतील उद्धव साहेबांची, बाळासाहेब साहेबांची, ठाकरेंची आहे. परत तुमच्याकडे येईल. या दोन्ही प्रश्नाचं त्यांच्याकडे 2 प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक आहे झिरवाळ साहेबांचा घड्याळावरच लढत, त्याबाबत त्यांनी उत्तर दिलं. या सर्व बाबत तुम्ही काय सांगाल सर. त्या ठिकाणी भाऊंनी सांगितलं की झिरवाळ साहेबांनी विकासासाठी गेलं. आता तो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा, तर त्यांना कुठं जायचं काय नाही तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. परंतु मला एक सांगायचंय की भाऊंनी सांगितलं की पवार साहेबांनी पक्ष वाढवला. शंभऱ्या पोराला माहिती की पक्ष कोणाचा आहे का शिवसेना कोणाची. मला एक सांगायचंय या मतदारसंघामध्ये शंभऱ्या पोराला माहिती की तुतारी कोणापर्यंत कोणी पोहोचवली. आणि या ठिकाणी मला परत आवर्जून सांगायला पोहोचवले म्हणायचे तुम्हाला. मी संतोष रेरे ज्यावेळेस पक्ष फुटल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता तासन-तास पेठमध्ये बसायचा आणि तिथं तुतारी पोहोचवली. चिन्ह पोहोचवलं असं अपक्ष उमेदवार संतोष रेरे म्हणतात. चिन्ह हे पवार साहेबांच्या पक्षाचं चिन्ह आहे. हे कार्यकर्ता म्हणून त्याने काम केलं असेल. परंतु श्रीरामजी शेटे साहेब, आम्ही सर्व दत्तात्रय दादा पाटील असतील किंवा आमचे उमेदवार बगरे सर, प्रवीण नाना, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते पीक चिन्ह पोहोचवलं. वैयक्तिक एका माणसाने नाही पोहोचवलं. या ठिकाणी महाविकास आघाडीचे जरी घटक असतील पण ज्यांनी त्याचं चिन्ह पोहोचवलं होतं. परंतु पक्ष फुटल्यानंतर कार्यकर्ता रस्त्यावरती यायला तयार नव्हता. त्यावेळेस संतोष रेरे हा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन या ठिकाणी आंदोलन करणं, सगळ्या पक्षाचं काम करणं, प्रामाणिकपणे जे केलं ते यांना खपलं. म्हणून यांना पैशावाले उमेदवार लागले. म्हणून पैशावाल्या उमेदवारांना यांनी उमेदवारी दिली. एकीकडे भाऊंनी सांगितलं मलिदा गँग एक सेकंड या ठिकाणी मलिदा गँग मला काही प्रकार माहित नाही. परंतु मला आज असं लक्षात आलं एकीकडे मलिदा गँग आहे आणि एकीकडे डीलर गँग आहे असं मला वाटतं. मग तुम्ही दुसरी पण गँग तयार केली. हा नेमका प्रकार आहे. गँग म्हणजे काय म्हणायचं. या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी या ठिकाणी माझा क्लेम असताना उमेदवारी इथं पैशावाल्याला म्हणून दिली. म्हणून मला तो शब्द वापरायचे की या ठिकाणी डीलर गँग म्हणजे यांनी डील करून ती उमेदवारी दिली असं मला म्हणायचं. मला एक म्हणायचंय दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये पेठ
हा दिंडोरीला जोडलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्या संदर्भात काय सांगाल? अतिशय मी गेल्या 2 दिवसापासून आम्ही उमेदवारांना मी संबंधित पेठ तालुक्यामध्ये जवळपास 3 दिवसापासून फिरतो. पण आपण विचारल्याप्रमाणे खरोखर अतिशय गंभीर परिस्थिती पेठ तालुक्यामध्ये पाण्याची आहे. म्हणजे एवढं दुर्दैव आहे. पेठची परिस्थिती पावसाळ्यामध्ये एवढा धोधो पाऊस पडतो की लोकांना घराबाहेर निघता येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये लोकांना प्यायला पाणी राहत नाही. अशा पद्धतीची दुरावस्था पेठमध्ये आहे. खरं तर विधानसभा उपाध्यक्ष पद असताना 20-20 वर्ष आमदारकी असताना खरोखर तिथं नाही मोठी धरणं बांधू शकली, पण किमान प्रत्येक शेतकऱ्याला तिथं शेततळं तरी किमान द्यायला पाहिजे होतं. अनेक साईट मोठमोठ्या तिथं उपलब्ध आहेत. छोट्या छोट्या पाझर तलाव असतील, केटीवेर असतील, परंतु कुठंही त्या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावरती काम गेलेलं नाही. आमच्याच चॅनलच्या रिपोर्टमध्ये आलेला आहे का जल जीवन मिशननी एक हिरकणली पाणी नाही लागलं तर त्या ठिकाणी 4-4 किलोमीटर आज देखील महिलांना पाणी डोक्यावर वाहावं लागतंय. त्याबाबत काय? 100% खरं आहे तुमचं म्हणणं. जिथं विहिरींना पाणी लागलं नाही, बोरवेलला पाणी लागलं नाही, त्याचा पंचायत समिती स्तरावरून रिपोर्ट करून परत एकदा त्याची अहवाल तयार करून त्यांनी इस्टिमेटला असं झालं का? पण गेले 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले विहिरी खणलेले असं देखील सांगण्यात येत आहे. आता आम्ही 2.5 वर्षापासून सत्य, तुम्ही 4 वर्षाचं विचारू नका. 5 वर्षापासून सत्तेत आहात. आम्ही 2.5 वर्षापासून सत्तेत आहे. एकनाथ शिंदे साहेब आमचे 2.5 वर्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे ग्रामविकास मंत्री होते. ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री होते. ग्रामविकास मंत्री तुम्ही नीट तुमच्या कल्पना घ्या. ते खातं होतं, मान्य केलं ना, तर मग काय तुम्ही बोलताय का आम्ही 2.5 वर्षात सत्तेत आहात? आता आमचं पूर्ण महायुतीचं सरकार हे 2.5 वर्षापासून बसलं ना. तुम्ही सक्षम नाही काम करायला हे मान्य करताय का? आम्ही पूर्ण सक्षम होतो. आणि जो तुम्ही काही पेटचा प्रश्न विचारला, 2 मिनिटं आपण शांभरकडे सिंचनाच्या प्रश्नावरती मी एक उत्तर देतो. 1997 पर्यंत आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये 9% सिंचनाखाली क्षेत्र होतं. आज 1997 तो आज 2024 पर्यंत मला वाटतं 27-28 वर्षामध्ये आपलं सिंचनाचं क्षेत्र 36% गेलं. मला माहिती का धरणं गाळाने भरलेलं आहे? मी त्याचं उत्तर देतोय. धरणं हे गाळाने भरलेलं आहे. त्याचं वारंवार झिरवळ साहेब आपल्या प्रचाराच्या सभेमध्ये सांगताय की आपल्याला तो गाळ उपसला गेला पाहिजे. तुमच्याला परत येतो प्रचार करायचा. प्रचारामध्ये सांगत आहे झिरवळ साहेब का गाळ उपसा करतो. नाही, पहिले मी शांभाऊच्या प्रश्नाचं उत्तर देतो. 1995 पर्यंत यांचं म्हणणं 9% सिंचनाखाली क्षेत्र होतं. 1995 पासून 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता होती. त्यांच्या काळात सगळ्यात मोठं सिंचनाखाली क्षेत्र आलेलं आहे. 2014 पासून 2024 पर्यंत तुमची एक हाती केंद्रात राज्यात सत्ता आहे. तुम्ही सांगा किती सिंचनाखाली क्षेत्र आणलं? त्याच्यानंतर आता माझा अर्ज बंद करू नका, मला पुढचं बोल द्या. त्याच्यानंतर आता गेल्या 10-15 वर्षापासून मोदीजींची सरकार आहे. त्याच्यामध्ये जी जलयुक्त शिवाराची प्रभावी अशी योजना सरकारने आणली आहे. प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत, विहिरी झाल्या आहेत. कालचाच प्रश्न आहे कालचा प्रश्न आहे पाण्याच्या टाकी आहे. 4 वर्षापासून पाण्याची टाकी बांधलेली आहे पेठमध्ये. पेठ जवळ अवघे 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या ठिकाणी अद्यापर्यंत पाण्याच्या टाकीत पाणीच पडलं. ठीक आहे, एखादं उदाहरण असू शकते ना. पण ज्या तुम्ही 100मध्ये 99 गावांचा विचार करा ना, ज्यांना पाणी पोहोचलंय, ज्यांना फायदा झालाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून दुसरं सांगतो, जो आपला एक दर्यासारखा प्रोजेक्ट आहे, नागरपाड्यासारखा प्रोजेक्ट आहे, असे अनेक. यानंतर मी तुम्हाला जनतेतून प्रश्न देत आहे. जनतेतून आपण प्रश्न उपस्थित करत आहोत. जनतेने प्रश्न उपस्थित करून आपण लोकप्रतिनिधीच्या प्रतिनिधीकडून उत्तर घेऊयात. सांगा. आमचा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आहे. अपक्षांना पण प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ते अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, बरोबर ना? त्यांचा एकही प्रतिनिधी इथं उत्तर द्यायला बसलेला नाही. तुम्हाला असं नाही वाटत आहे का त्यांच्या मित्रपक्षांची गोची होती, तुमच्या मित्रपक्षांची? कदाचित याच गोष्टीमुळे तुम्हाला पण 19,000 कोटी दिसत नाहीये आणि त्यांना पण 3,000 कोटी दिसत नाही. विरोधकांना प्रश्न आहे की तुमच्यावर दोन्ही प्रश्न घ्या, दोन्ही सोबत उत्तर द्या. विरोधकांना प्रश्न आहे की तुमचे पूर्वीचे मित्र, आता असलेले अपक्ष उमेदवार तुमच्यावर आरोप करताय, डीलर गँग वगैरे वगैरे. इकडून सांगितलं किशोर भाऊंनी मलिदा गँग. तर हा प्रकार तालुक्याला कळायला पाहिजे की मलिदा याचा अर्थ काय नेमका. डीलरचं त्यांनी सांगितलं, मलिदा याचा अर्थ काय. आणि संतोष रेर यांना आमचा एक प्रश्न आहे की तुम्ही टीका करताना एका
स्पेशल व्यक्तीलाच का करताय? सत्ताधाऱ्यांना टीका केली पाहिजे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजे, जे सत्तेत आहे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, तालुक्याच्या समस्यांना कारण असलेल्या व्यक्तीला विचारले पाहिजे. तर तुम्ही असं का करताय? त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सत्ताधारी आलेले आजच्या डेबिटला ते नाही तुम्ही बोलवलं असेल त्यांना म्हणून याबाबत तुम्ही सखोल चौकशी करू शकता. मग मी विचारून फोन करून सांगतो तुम्हाला काय ते. हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, फोन करण्याचा प्रश्न येत नाही. आता सुद्धा फोन करू शकता, तुमचा फोन लाईव्ह चालू शकतो आम्ही. बघा, या ठिकाणी सत्ताधारी पक्षातले राष्ट्रवादी पक्षाचे कोणी निमित्त नसतील, परंतु महायुती म्हणून आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतोय, म्हणजे आपली जबाबदारी तेवढी आहे. आणि या ठिकाणी आता तुम्ही म्हटले का हा प्रश्न दोघांना आहे. तुम्हाला सांगायचं आहे का आमचा जो शरदचंद्र पवार गट जो आहे, तुझी बोलणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी चुकीचं आहे, परंतु शेजारी बसलेले आमचे सगळे हे सगळे मित्रच आहेत. हे सुद्धा आत्ता गेले, म्हणजे हे जिरवा साहेबांबरोबरच होते कालपर्यंत, आणि हे दुसऱ्या गाडीने आज तिकडे गेलेले. ते तिकडे गेले का तुम्ही ते तिकडे गेले का तुमच्याबरोबर असलेले मित्र पक्ष तिकडे गेले? अजित पवार हे स्वतः आमदार आहे, त्यांच्या स्वतः पक्ष ते वेगळे झाले. तेव्हा एक विकासाचा मुद्दा घेऊन, म्हणजे जर आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल आणि जनतेचं जर कल्याण करायचं असेल, एक डायलॉग माहिती असेल, चक्की पिसिंग ज्याविषयी मला नाही बोलायचं, तर मलाही का बोलायचं? विषय असा आहे की अजित पवारांना विकास करायचा आहे महाराष्ट्राचा, म्हणून ते आज भाजपा महायुतीकडून आलेले आहेत. 70,000 कोटीचा घोटाळा माफ केला असं म्हणायचं का? 2 मिनिट. या ठिकाणी जनतेतून जे आता नागरिकांमधून प्रश्न उपस्थित झाला की आम्ही गेल्या 1 तासापासून बघतोय, अमोल भाऊ तुम्ही जे प्रश्न विचारताय अपक्ष उमेदवाराला सत्ताधाऱ्या आमदारांबद्दल, परंतु एक अवाक्षरही शब्द ते ठिकाणी त्यांच्याबद्दल ते बोलत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असा संशय येतोय की सत्ताधारी आमदारांनीच त्यांना अपक्ष राहायला लावलं का मतांची विभागणी करण्यासाठी, म्हणून ते त्यांच्याबद्दल कदाचित बोलत नाही, असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे. त्यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला का सोबतच होते आणि ते दुसऱ्या गाडीने गेले. आम्ही पहिल्यापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचे आहोत, शेट्टी साहेबांच्या विचाराचे आहोत. आम्ही जागेवर आहोत. समोरच्या बाजूला गेले स्थिती हे म्हणे यांचं जे म्हणणं, गाडी आमची होती, आमची गाडी सोडून हे गेली, आम्ही नाही सोडून यांना गेलो. यांना विकास करायचा, यांना पैसे घ्यायचे होते, यांना 70,000 कोटी माफ करायचे होते, म्हणून आमची गाडी सोडून यांच्या गाडी जाऊन बसली. आमची गाडी होती, गाडी आमची काल होती ना, आजही आमचीच गाडी होती. आमच्या गाडीत उठले, 70,000 कोटी माफ करा, तिकडे जाऊन त्या गाडीत बसले. आम्ही त्यांच्या गाडीत बसलो, ते आमच्या गाडी सोडून गेले. काय सांगाल? यांनी तुमच्याबद्दल संशय व्यक्त केला. या ठिकाणी आमचे मित्र ज्यांनी जो आरोप केलाय माझ्यावर तो सर्वसा खोटा आहे. या ठिकाणी मी त्यांच्यावरती का चिडतोय? कारण की जिथं मी काम केलं ते मला नाही झाले, तर तुमच्या सारख्याला काय नाही असं म्हणायचंय. राहिला विषय की यांनी जो प्रश्न केला भाऊंनी जनतेतून की बाबा तुम्ही त्यांच्यावरती टीका करत नाही. ज्यावेळेस आपलं कार्यक्रम चालू झाला तर पहिली टीका मी या विद्यमान नामदार झिरवाळ साहेबांवर केली की रस्त्यावरती पाट्या लावला. तो प्रश्न माझा, तिथंच माझी टीका आहे. कारण की तुम्ही असं म्हणू नका मला कोणी नाही, मी उमेदवारी करतोय, मला निवडून यायचंय, माझं हेच डोक्यात आहे. याच्यावरच मला एक प्रश्न विचारायचा आहे. नामदार नरहरी झिरवाळ व सुनीता चारोस्कर या दोघांचा पराभव झाला, तुम्ही विजयी झाला, तर काय जनतेसाठी काय द्याल? तुमच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, हे मुख्य 2 प्रश्न. याच्यावर थोडक्यात या ठिकाणी अनेक वर्षापासून पश्चिम पट्ट्यामध्ये ज्या पश्चिम वाहिन्या नद्या अडवण्यात आल्या, परंतु स्थानिक लोकांना इथं जे पाणी आरक्षित व्हायला पाहिजे होतं ते कुठल्याही प्रकारचं झालं नाही. मग लोक फक्त मतासाठी तिथं राजकारण करतात, लोकांच्या जमिनी जातात, स्थानिक आदिवासी लोकांच्या जमिनी जातात, परंतु स्थानिक आदिवासी लोकांना तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी आरक्षित झालं नाही. मागील काळात मांजरपाडा प्रकल्प सारखा मोठा प्रकल्प झाला आणि तिथल्या लोकांना सांगितलं गेलं की तुम्हाला चारणवाडी ठिकाणी एक मोठं धरण आम्ही बांधून देण्यात येईल, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचं धरण बांधून देण्यात आलेलं नाही. आणि आता पण मांजरपाडा प्रकल्प 2 होणार आहे असं मी ऐकलंय, सर्वे पण झालाय, असं अनेक न्यूज माझ्या कानावरती येत आहेत. परंतु स्थानिक लोकांच्या जर जमिनी जातात तर इथले लोकप्रतिनिधी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना तिथं विश्वासात घेऊन ते काम का करत नाही? तिथल्या रोजंदारीचा प्रश्न सुटत नाही. राहिला विषय पुन्हा या ठिकाणी अनेक रोजंदारीवर आले म्हणून सांगतो, स्थलांतराचा विषय आहे. पेठ तालुक्यातील
तसं दिंडोरीच्या पश्चिम भागातील सर्वात मोठा प्रश्न आहे रोजंदारीचं स्थलांतर होतं. बागेत कामाला जातात, स्थानिकांकडून ही खंत देखील व्यक्त केली जाते आहे. अनेक विद्यमान कमी पडले. अनेक दिवसापासून मी या ठिकाणी तुम्ही जसं प्रश्न विचारतात, परंतु अनेक वर्षापासून विद्यमान नाही, दोन्ही उमेदवार या ठिकाणी अनेक दिवसापासून या दिंडोरीच्या राजकारणात सक्रिय आहेत. मी दोघांनाही प्रश्न करणार आहे, कारण की माझे आमदार चारोस्कर साहेबांनी 10 वर्षे काढले. सुनीताताई चारोस्करांनी या ठिकाणी 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, समाज कल्याण सभापती म्हणून काम केलं. आमच्या मित्रांनी सांगितलं की समाज कल्याण सभापती असताना ते नाशिकभर जिल्हाभर त्यांनी काम केलं. आणि नामदार झिरवळ साहेब महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. अनेक मोठमोठी पदे या दोन्ही विद्यमान उमेदवारांनी केलेले आहेत. परंतु मला सांगायचंय, मग स्थानिक आदिवासी लोकांचं जे स्थलांतर होतं एक रोखवलं का नाही, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवले का नाही, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. मग मला सांगायचंय की त्यांच्याकडे फक्त मतं मागायला जायचे का, त्यांचा विकास का केला नाही, हा माझा मुद्दा प्रश्न. विकास का केला नाही म्हणून आणि स्थलांतर का थांबलं नाही याच्यात थोडक्यात बोलायचं. भाऊ, मला जे प्रश्न पडलाय तो गावाचा विचारेल मी म्हणत होतो. आमचे राजू भाऊ यांनी एक विषय काढला, शेटे साहेबांचं नाव घेतलं. मला खरंच खंत वाटली पहिल्याच दिवशी ज्यावेळेस उमेदवारी झाली. आपले माननीय आमदार झिरवळ साहेबांच्या वेळेसही शेटे साहेबांनी जोडी धरून त्यांना निवडून आणलं. आपले खासदार निवडले त्यावेळेसही त्यांना जोडी धरून निवडून आणलं. मग खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी जोडीदाराची वेळ आली त्यावेळेस त्याला का डावललं गेलं हेच आम्हाला लक्षात आलं नाही. का जनतेने खरंच ज्यावेळेस जोडीदाराची खऱ्या अर्थाने वेळ आली ती त्या संतोष रेरेंनी तुतारी कारागारात पोहोचवली, तेव्हा का यांनी जोडी धरली नाही, मग तेव्हा का बलाढ्य उमेदवार बघितला याचा प्रश्न होतो. म्हणजे तुमचं म्हणणं होतं की झिरवळ साहेबांना विरोधात भक्कम उभा करायला पाहिजे होता असं म्हणणं. हो, म्हणजे मग त्या विरोधात भक्कम उभा करायला पाहिजे होता काय म्हणणं. नेमकं म्हणायचं काय, झिरवळ साहेब नको होते? नाही, झिरवळ साहेबांना बी जोडी धरून यांनी उमेदवारी दिली, ती निवडून आणलं होतं. आणि आपण सर्वजण म्हणतात आपल्याला असंख्य तालुक्यात आता विचार आहे का शेटे साहेब ज्या उमेदवारावर हात ठेवतील तो उमेदवार निवडून येतो, बरोबर आहे का नाही. आणि मग ज्या गोरगरिबांनी जे सत्तांतराचं नाटक झालं तेव्हा पक्ष एवढा तळागाळात नेला, त्याच्या वेळेस जोडी धरायला काय अडचण होती. 2 मिनिटं या प्रश्नाचं मी समाप्ती करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आपण 2च मिनिटात या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. काय झालंय, गेल्या 15 दिवसापासून अपक्ष उमेदवाराची काळजी सगळ्यात जास्त महायुतीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करतात. असं काय वाटतं? मग समजून घ्यायचं ना, मतांच्या विभागण्यासाठी मी मागच सांगितलं, हे अपेक्ष उमेदवारी ही झिरवळ साहेबांनी संतोष रेरेंची उमेदवारी केलेली, ही संतोष रेरेंची उमेदवारी नाही, ही झिरवळ साहेबांची उमेदवारी. काय सांगाल यांनी जे बोल. या ठिकाणी मला सांगायचं की लोकशाहीने मला अधिकार दिलेला आहे. या ठिकाणी कोणी उभं केलं काय उभं केलं आज मी काही सांगणार नाही, परंतु मला लोकशाहीने बाबासाहेबांनी अधिकार दिलाय. मी तो उमेदवारी करेल, उद्या लोकसभेलाही करील, नाहीतर मी मार्केट कमिटीला उभा राहील. शेटे साहेबांचं नाव घेतलं, शेटे साहेबांनी जोडी धरून झिरवळ साहेबांनी निवडून आणलं, या संदर्भात काय? हे बघा, कोणताही पक्ष हा भावनिक याच्यावर उमेदवारी देत नसतो. विजयाचे गणित प्रत्येकाला आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येणे अपेक्षित असते. त्यामुळे विजयाचे गणित कोणाचे बसतात त्याचा विचार केला जातो. उमेदवारी देताना भावनिक विचार केला जात नाही. यानंतर मी कार्यक्रमाचे सूत्र मॅडम गौरी सूर्यवंशी यांच्याकडे देत आहे. तर मग दिंडोरीचा रणसंग्राम हा कार्यक्रम इथे संपतोय. अनेक आरोप प्रत्यारोपण झाल्यानंतर हा कार्यक्रम आपण इथे संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी या दिंडोरी पेठ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी हे एस मराठी चॅनल असेल, डी न्यूज चॅनल असेल, हे त्या ठिकाणी तळागाळात जाऊन त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यासारख्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत. तुमचं प्रथम या तालुक्यातील जनतेच्या वतीनं आणि आम्हाला सर्वांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना तुम्ही या ठिकाणी बोलवलं, आम्हाला या ठिकाणी आमचे विचार मांडण्याची आम्हाला संधी दिली, आमच्या उमेदवारांची ध्येय धोरणं त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी यस मराठीचे अमोल दादा असतील, अमोल भाऊ जाधव असतील, सुनील भाऊ जाधव असतील, आमचे संदीपजी गुंजाळ असतील, आमचे शांतारामजी पगार असतील, या सर्व पत्रकारांचं आमच्या सर्वांच्या वतीनं तिन्ही उमेदवारांच्या वतीनं व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.